म्हणजे म्हणजे काय होतंय काय नेमकं सांगा ना. माझी धडधड वाढते. अरे मग वाढू दे की, वाढू दे, अजून वाढू दे. हो मग तुमची पण वाढू दे. मी पण तुमचं इतकं कौतुक करत बसेन आणि बघा मी सुरू झाले ना की मग रात्र उलटून जाईल. स्वानंदी मॅडम, लग्नानंतर नवरा बायकोनी एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे. अशाने नात्यातली मुळं घट्ट होतात. म्हणजे एकमेकांचं कौतुक न करणारी अशी अनेक लोक मी पाहिलेत. काय होतं, मला असं वाटतं की लग्नानंतर ना तुम्ही त्या व्यक्तीला गृहीत धरायला लागता. तुम्हाला असं वाटतं की आता ही व्यक्ती आहेच की माझ्या आयुष्यात, कुठे जाणार आहे, आणि मग तुम्ही विसरून जाता. त्या व्यक्तीला थँक्यू म्हणणं विसरून जाता, त्या व्यक्तीचं छोट्या छोट्या गोष्टीतलं कौतुक करणं विसरून जाता. पण मला नाही असं करायचं. आपल्या नात्यामध्ये मला हे असं तुम्हाला गृहीत नाही धरायचंय. पण आपल्या दोघांमध्ये असं कधीच नाही होणार. नाही, कॉन्फिडन्स चांगला आहे तुमचा. पण स्वानंदी मॅडम, आपण कसं रोज व्यायाम करतो, आपण म्हणजे मी नाही, तुमच्यासारखे लोक कशी रोज व्यायाम करतात ना, तसं मला रोज तुम्हाला सांगायचंय की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मला कौतुक करायचं आहे. तुम्ही आपल्या संसारात रोज जे नवे नवे रंग भरता ना, ते मला पाहायचेत. रोज रोज असं बोलायला लागलात तर मग कंटाळून झालं. अजिबातच नाही कंटाळून जाणार. आजी म्हणते ना की नात्याची वीण आहे ना, ती अशी रोज आपल्याला विणावी लागते. एकदा विणून ती संपत नाही. तसं आहे माझं. अरे बापरे, तुम्ही परत रडताय. अहो मी काही चुकीचं बोललो का? चुकीचं काही वागलोय का? मग तुम्ही रडताय का? मग अहो, माझा नवरा खूप चांगला आहे आणि मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम. इकडे बघा. बस आता रडू नका. डोळे पुसा. आनंद झालाय ना, मग हसा ना. हसा, बघू इकडे बघा. हसा अजून मोठ्यांदा. बघू कशा हसता. बघू ना कशा. अहो असं काय करताय? हसा ना. अहो काय झालं रडायला? अहो तुम्ही इतकं छान बोलता, अगदी ना एखाद्या कवितेसारखं. मग भरून नाही येणार का? पण मग आता तुम्हाला हसवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय करू मी जोक सांगू का तुम्हाला? का मी कवायत करून दाखवू? डान्स करून दाखवू का? मी काय केलं ना तुम्ही हसाल स्वानंदी मॅडम? सांगा काय? बास करावं राजवाडे आता पुरे. अरे बापरे, आता तुम्ही खरंच चिडलात माझ्यावर. आता मला परत काहीतरी विचार केला पाहिजे स्वानंदी मॅडम. काय करू सांगा? हेच इथे चुकताय तुम्ही. म्हणजे काय आहे, तुम्ही कधीपर्यंत हे मॅडम 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 करणार आहात? मी काय टीचर आहे का तुमची मॅडम म्हणायला?